आहे माणूस नेक जणू वादळी झेप चंदू भैया हक्काची साथ घरी मायेचा हात घरी जनतेची साथ आपला चंदू भैया प्रश्नांना भिडणारी ठिणगी ही न्यायाची घेतली शपथ याने समाज कार्याची भरली मनातून हिम्मत धैर्याची आग जिद्दीची विकास ध्येयाची आला वाघ शिवसेनेचा चंदू भैया आला वाघ लढवैया चंदू भैया हात जोडून नम्र विनंती आहे मी बी का वयसनी वाटता की राहतो मला बोलू द्या सभेला उपस्थित नंदुरबार जिल्ह्याची शिवसेनेची आन बान शान आमदार आदरणीय आमशा दादा ज्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे मला बळ मिळालं ते माझे मित्र आदरणीय शिरीष दादा आदरणीय रवी बापू खरं म्हणजे आता काय काय बोलावं हेच मला समजत नाही पण मला त्या दिवशी राम भैयाची मी घोषणा ऐकली ते सत्य आहे असं मला बी वाटतं समाज नका तुले चंदू भैया म्हणतच मले मध्यंतरीच्या काळामध्ये 3 तारखेला पेट्या फुटल्या असत्या तर खरंच माझ्या मित्रांनो हे एक बी नंदुरबार मध्ये दिखता नाही पण यांना असं वाटलं मी थोड्यासा एका विषयाला स्पर्श करेल जे मला नाही आवडत ते मैदानात बोलतो माझ्या रक्तात पोटात काही नाही ओठावर काही असं लपडत नाहीये मी कधीही गांडूळ सारख्या 2 तोंडाने चालतच नाही एकच तोंडाने चालतो मी सांगितलं की या नंदुरबार शहरामध्ये दोन्ही पक्षांनी पेढे वाटले की नाही निवडणुकीच्या अगोदर दोन्ही पक्षांनी पेढे वाटले लोक पेढे वाटून बी पेढे खाऊन बी मतदानाला गेले नाही आणि तीच माझी जीवावर आली मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं नगरसेवकांना सांगितलं कि तुमने इतनी ईमानदारी से इतने पेड़े बांटे अरे पेड़े लेके भी अगर लोग मतदान को नहीं जाते तो वो शिरीष कुमार शहीद का गांव नहीं हो सकता इतने गद्दार हमारे गांव में नहीं है मी सांगितलं की ज्यांनी मतदान नाही केलं त्यांना सांगा आमना पेढा परतलाय तर मतदान करा आम्ही दोन्ही पक्षाचे पेढे खातो परमेश्वराला आणि तुम्हालाच माहिती कोणाला मतदान करतात पण तरी मतदान करा मतदान जर होत नसेल आता तर माझे काही नगरसेवकांना बी माझा राग आला होता की भैया काही बी काढतात पण मी आजही सांगून देतो दीपक भाऊ जर मी राहिलो आणि पुढची निवडणूक बी लढलो तर 1001% जो पेढे खाऊन मतदानाला नाही जाणार त्याला पहिलेच सांगून देईल मला पेढा परत देण्या पडतील तुला इथला आजच सांगितले काय चाललंय लोकांना बसवून ठेवलं 22.5 वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहिलेला माणूस त्या किराण्याच्या दुकानावर बसतो बरोबर आहे ना कैलास बापू बायपासच्या किराण्याच्या दुकानावर बसतो आणि सांगतो की तुम्ही थांबा आमना बी पेढाई राहणार बिचाऱ्यांना 2 तास बसवून ठेवलं 2 तास कोणी आलं नाही
आणि शेवटी गावित साहेब त्या किराणाच्या दुकानाच्या मागच्या दाराने घरी निघून गेले. लोक बाहेर लाईन लावून बसले होते. मी स्वतः तिकडनं गेलो, पण माझ्यात माणुसकी होती म्हणून लोकांच्या समोर गेलो नाही. नाही तर माझी इच्छा होत होती की गाडीतून उतरून त्यांना सांगावं कि किसके भरोसे लग रहे तुम, इन्होंने आज तक की किसको खिलाया है तो तुमको खिलाएंगे. पण ही परिस्थिती आहे, हे चित्र बरोबर नाही. वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतलाच पाहिजे लोकांनी. सत्य काय आहे ते आम्हाला बी कळेल की नाही आम्ही कुठे चुकलोय. पण एकंदरीत दुर्दैवानं जे घडलं नंदुरबार मध्ये 5-6 हजार मतं शिरीष दादा मतदान कुणी गेलो, ही परिस्थिती बरोबर नाही. आणि माझी विनंती आहे हिनाताईला बी, मला वाटतं रत्ना रघुवंशीने काही हिनाताईलाच तिला निवडून आणायची सुपारी दिली होती, मला काही समजून नाही राहिलं. त्या दिवशी त्या सभेमध्ये हिनाताईने जे भाषण दिलं, संपलेलं भाषण परत एक मुद्दा उपस्थित केला कोणीतरी आणि ते भाषण दिलं तिने. काय बोलली जरा लावरे? हिरवे का बंदोबस्त. आपल्याला नंदुरबार शहरामध्ये या सगळ्या हिरव्या वाल्यांचा जरा बंदोबस्त पण करावा आपण गेली की त्या मदरसामध्ये त्या मौलानाची किती बढाई मारते ते मी तुमच्या समोर ऐकून घ्या. नाव आणि आम्हाला खरोखर अभिमान वाटतो वस्तानवी साहेब की आपली ही इतकी मोठी संस्था आज आमच्या जिल्ह्यात, आमच्या या अक्कलकुवा तालुक्यात आहे. आपल्या माध्यमातून आज एवढ्या विद्यार्थ्यांचं भविष्य हे निश्चितपणे उज्ज्वल होण्याच्या मार्गास आहे. मी आपल्या संस्थेमध्ये खासदार होण्यापूर्वी सुद्धा माझ्या वडिलांसोबत आलेली आहे आणि मी बघितलं इतक्या चिकाटीने आपल्या इथले जे शिक्षक आहेत खूप मेहनत घेतात. आपल्याकडे देशभरातले विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये शिकायला येतात आणि आपल्याला मी नक्कीच हे सांगू इच्छिते की मी काही वर्षांपूर्वी मी पॅरिसला गेले होते. पॅरिसला जेव्हा मी गेले तिथे मला एक भारतीय व्यक्ती भेटला होता. तर तो होता सुरतचा आणि त्याने मला विचारलं की मॅडम आप कहाँ से है. मी त्यांना म्हटलं मैं नंदुरबार से हूँ, महाराष्ट्र में. त्याने मला सांगितलं की हमको नंदुरबार तो पता नहीं लेकिन हमको अक्कलकुआ मालूम है क्योंकि मेरा भाई अक्कलकुआ के इंस्टीट्यूट में पढ़ता है, इसलिए मैं जानता हूँ कि अक्कलकुआ कहाँ है. म्हणजे जरी आपल्याला असं वाटत असेल आम्ही अत्यंत अतिदुर्गम भागात आहोत, पण वस्तानवी साहेब आपण जे परिश्रम घेऊन एक एवढं मोठं शैक्षणिक संकुल तयार केले, असं संकुल आपल्या नंदुरबार जिल्ह्यात. अभी सच्ची बोलना, जो अक्कलकुए को जानता वो नंदुरबार को नहीं जानता होगा क्या? बोले हम नंदुरबार को नहीं जानते, अक्कलकुए को जानते हैं. अरे मेरी माँ इतना झूठ मत बोल. पण एकंदरीत फक्त अशा स्वार्थासाठी आम्ही कधी निवडणूक लढलो भी नाही, मतं मागितली भी नाही. देंगा तो देने, वो माणिकराव दादा का डायलॉग है, देने वाले का भी भला नहीं देने वाले का भी भला. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत चंदू भैया चांगला होता. चंदू भैया के ऑफिस पे मेहंदी लगा के आई थी. हे सगळे जर मला भेटायला आले, मदत करा म्हणून, शिवसेनेचा प्रमुख म्हणून माझ्याकडे मतं मागायला आले होते. आता पण
इसको निकालो तो बाहर, इसको बाहर निकालो. चल आते नाटक नको करू गंजा. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युतीच्या संदर्भामध्ये बोलणी होत होती, नाही होत होती असं नाही. कितनी जगह दे रहे थे अपन दादा इनको? 11 जगह दे रहा था. 11. मैंने क्या कम से कम दो आंकड़ी तो भी आएंगे. एक पद देत होतो 5 वर्षासाठी. पण ताईला युती करायचीच नव्हती, क्योंकि ताई को बकरा सपड़ गया था. मला सांगा तुम्ही, अविनाश माली को छोड़ दो तो उनका नगराध्यक्ष का उम्मीदवार कौन था बताओ. अगर अविनाश माली भाग जाता तो इनको बकरा ही मिलता नहीं. इनको अविनाश माली को निवारने का नहीं था, खाली अविनाश माली की प्रॉपर्टी सस्ते में लेने की थी. मेरे ख्याल से 550 के 750 रुपए स्क्वायर फुट में उसकी पूरी जमीन हिनाताई नहीं ली. खाली नाव दिलं तुमच्या शहाद्याच्या. काय नाव तिचं? शितोळेने घेतली आणि पैसे यांचेच आहे. पण तो भी देखो ऐसा है, राजकारण में नवे फकीर को भिक्की जल्दी रहती. जब तक के वो भी कुटाएंगा नहीं उसको भी, क्योंकि 2 विधानसभा लढ चुका था. उमेदवार भी भेटला तर आमच्याकडनं गेलेलाच. आता बी यांच्या 8 मध्ये 2 आमच्याकडचेच आहेत. हिरूभाऊ चौधरी भी आणि पंकज चौधरी भी. त्यांनी आमच्याकडनं निवडणूक लढायची तयारी केली होती, परंतु आम्ही आणि शिरीष दादा एकत्र आल्यानंतर एखाद्या वेळेला ऍडजस्टमेंट करावी लागली आणि त्याच्यामुळे 2 नगरसेवक तर माझेच त्यांना आयते भेटले. या अशा सर्व राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा एवढं सर्व हे असताना त्यांना चांगल्या माणसांची किंमतच नव्हती. शिरीष दादा आणि विक्रांत मोरे ये हिनाताई के मेहरबानी से अपने पास आए. नाहीतर मला सापडलेच नसते. पर ताई की मेहरबानी है. ताई को ये इज्जतदार लोग नहीं चलते थे, उसको होना था दलाल, माल गोला करके लाने वाले, उनकी दलाली करने वाले. आणि याच लोकांचा गोताळा. प्रामाणिक माणसांची किंमत नाही. नाहीतर या दोघांना बी जर त्यांनी सापडलं असतं ना तर अजून अटीतटीची नगरपालिकेची निवडणूक झाली असती. त्यांना त्यांच्या पक्षाच्या लोकांची किंमत नाही वाटली. तो विजूभाऊ चौधरी बिचारा महामंत्री है. महामंत्री, नंदुरबार का कोई आदमी महामंत्री नहीं बन सकता. तो निलेश श्रीराम अध्यक्ष आहे पक्षाचा, पण त्यांना किंमत नाही दिली. उलट मला वाटतं, मी जे ऐकलंय ते, की प्रभाग 17 मध्ये मला वाटतं विजूभाऊ गेला होता सभा करायला. त्या उमेदवारांनी त्याला बोलवलं होतं की विजूभाऊ तुम्ही या भाषण देवाले, आणि इससे तो अच्छाच भाषण देता वो. पण लगेच या गेल्या. विजूभाऊ जसा आला तसा त्या तिथून उतरून गेला स्टेजवरून. त्या उमेदवाराला बोलवलं, म्हणे यांना बोलवलंच का बर? आता तुम्ही जर यांना बोलवलं असेल तर निवडणुकीचा खर्च यांच्याकडनंच मागा, माझ्या घरी यायचं नाही. अरे ते भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत, ज्यांच्या नंदुरबारशी काही संबंध नाही, ते लोक प्रचार प्रमुख होते.
एक जोड़ी थी, जोड़ी जो जिला परिषद में बदनाम थी, जी जिल्हा परिषद मध्ये बदनाम होती ती जोड़ी सुप्रियाताई आणि दीपक पाटिल मेरे गांव में फिर रहे। अरे कौन पहचानता इनको? मी सुप्रियाताईचं तरी समजू शकतो की जिल्हा परिषदचे अध्यक्ष होती, पर ये दीपक पाटिल का क्या छटाक भर कानाल रे काय वो? तो प्रचाराला फिरत होता। अरे ओटे पे से लोग उतरते नहीं के, ओटे पे से ओट्यावरून भी लोक उतरत नव्हते की बा नाही मत मागायला आले त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्यावरती विश्वास दाखवला, पण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती त्यांनी विश्वास नाही दाखवला आणि म्हणूनच त्यांना हे चित्र भोगावं लागलं। हिनाताईने सांगितलं की हिरव्याचा बंदोबस्त करावा लागेल। ताई मी तुझे खरंच आभार मानतो, तुम्ही जर असं बोलल्या नसत्या ना तर ते बी एवढ्या इमानदारीने माझ्या बरोबर राहिले नसते। माझे नगरसेवक पडून गेले तिथले, पण तरी लोकांनी सांगितलं की नाही, ऊपर रत्ना भाभी को छोड़ देंगे। मी जेव्हा भेटतो तेव्हा मला सांगायचं की भैया वार्ड में कुछ भी हो, पर नगराध्यक्ष के लिए रत्ना भाभी इस शहर में होना, असे बोलणारे सुद्धा हजारों लोक मला भेटले। माझं अर्ध काम हिनाताईनेच करून दिलं। हिनाताईला वाटत होतं की बाप बाप अख्खे हिंदू तिच्या मागे लागतील। ताई माझा हिंदूंना नाही पण RSSच्या विद्वानांना माझा प्रश्न आहे की जे गायीच्या खरेदी विक्रीमध्ये पैसे खातात ते हिंदू होऊ शकतात का, एवढाच खुलासा मला RSSच्या लोकांकडनं पाहिजे। ज्यांनी आयुष्यभर आदिवासींच्या योजनेमध्ये पैसे खाल्ले, गोमातेच्या खरेदी विक्रीमध्ये पैसे खाल्ले आणि त्या फक्त हिंदुत्वाच्या गप्पा करण्याचा प्रयत्न करत होतात। यांचे भाऊ बी एवढे दोघं भाऊ विद्वान आहेत, एक राजू दादा आणि एक शरद दादा। शरद दादा का पार्सल नवापुर में, ये भरत दादा ने ऐसा निकाबा करा कि उसका बिवारा भी उगा नहीं। एक भी नगरसेवक निवडला नाही अभिजित दादा त्याचा। राजू दादा त्याचे कर्मचारी त्याने पाठवले इथं। काँग्रेसच्या उमेदवारांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं। विजयकुमार गावित साहेबांनी फार प्रयत्न केले की काँग्रेसचं तिकीट पप्पू कुरेशीला भेटलं पाहिजे, पण काँग्रेसमध्ये बी माणुसकी होती थोडीफार शिल्लक। ती हिनाताई म्हणतेच की याच्या रक्तामध्ये आज बी काँग्रेस आहे। काँग्रेसवाल्यांना बी माहिती आहे ताई की नवापूरचा आमदार बी आणि त्यांचा लोकसभेचा खासदार बी आम्ही सर्व होतो म्हणूनच निवडून आले, नाही तर निवडून आले नसते। ते राजेंद्र गावितच्या संस्थेचे लोक ते काँग्रेसच्या नगरसेवकांना घेऊन पप्पू कुरेशीच्या घरी गेले, बराबर आहे ना? ऑडिओ क्लिप आहे, ऑडिओ लाव रे। हाँ सर बोलिए सर। गुड मॉर्निंग। रात में फोन किया था 12 बजे। 12 बजे नहीं ना सर, लगा नहीं, आपको कॉल आता तो उठाता हुआ आपका। नहीं मैंने नहीं, आपने किया था मुझे। सर इसके लिए किया था आपको क्या वो राजेंद्र दादा गावित है ना, उन्होंने हमको वहाँ बुलाया था। हाँ। अपना पप्पू कुरैशी है ना उनके घर पर। हाँ। और बुलाकर हमको बोलते हैं कि ऊपर से आदेश आया है 5 नगर सेवक को इनके साथ जुड़कर काम करना पड़ेगा
और एक वोट छतरी को मांगना पड़ेगा और एक वोट कांग्रेस को मांगना पड़ेगा, तब पैसे मिलेंगे आप लोगों को। छतरी किसका है? छतरी पप्पू कुरैशी का है, अपक्ष करके, अपक्ष उम्मीदवार का है नगर अध्यक्ष के अंदर। अच्छा, किसने बताया ये? राजेंद्र दादा गावित है ना, हाँ, उन्होंने उनके पीए भेजे थे हमारे साथ, और पप्पू कुरैशी के घर पर बैठक हुई थी, तब आपको फोन किया था रात में 11-12 बजे में। हाँ, कौन था उनका? हाँ सर, ये कौन आया था? पीए राजू पाटिल करके था सर। अच्छा, राजेंद्र पाटिल। हाँ हाँ, राजू पाटिल सर। पर मुझे सर इतनी मेहनत की है हम लोग, अचानक इस तरीके से हमारे साथ ये चीजें होना, तो काँग्रेस पक्ष को यहाँ पर म्हणजे यांनी किती षडयंत्र केले, फार ठिकाणाहून प्रयत्न करून बघितले, पण लोक हुशार आहेत। मैं यहाँ के मंच से भी मुस्लिम समाज के आभार मानता कि तुमने पहली बार दिमाग से वोट करा, नहीं तो तुम्हारे वोट खराब होने की कोशिश करने वाले बहुत इबलिस इस शहर में घूम रहे थे। पर लोग समझदार थे, मेरे नंदनगरी का इंसान समझदार था, और इसके लिए नतीजा भी ये निकला। माझी विनंती है तुम्हाला आता कि अब चुनाव हो गया, सब कुछ हो गया, अब काम करना है। 22 जनवरी को मैं नंदुरबार में आने वाला है, मैं कल सुबह और जाऊंगा। मुझे बंबई जाना है, मेरा इलाज चालू है। 22 जनवरी को मेरा इलाज खत्म होगा, और उसके बाद मैं ईमानदारी से 26 जनवरी से म्युनिसिपैलिटी चलाने की तुम्हारे लिए कोशिश करूंगा। 3 साल से प्रशासक का राज था, 3 साल से तुम्हारी हर उम्मीद पूरी हुई ऐसा मैं नहीं मानता। एक दिन में सब नहीं होगा, पर कोई भी हालत में 1 साल में जैसा नंदुरबार पहले था वैसा बनाने का प्रयास मैं और शिरीष दादा, विक्की बाबा मिलके करेंगे। खाली तुम्हारी साथ होना, और तुमने इतना चुन के दिया है, इतने नगर सेवक। ठीक है, मेरे मुस्लिम भाई 4 गिर गए, वहां भी बोल रहे मेरे ख्याल से कि चंदू भैया ने जिनको गिरा है। मला तर आश्चर्य वाटतं। अरे मेरे नगर सेवक जिनको मैंने खड़ा किया और उनको मैं गिराऊंगा, ये धंधे तुम ही कर सकते, मैं नहीं कर सकता। मेरे लिए तो एक ही गाना है आज की तारीख में, किधर गया वो? हार गए बैरी रघुवंशी जीत गए। हार गए बैरी रघुवंशी जीत गए। माझी आता ताईला विनंती आहे, गावित साहेबाला विनंती आहे, मैं ताई के पप्पा को हाथ जोड़ के विनंती करता कि अभी भी वक्त गया नहीं है, ताई का इलाज कराओ, ताई का इलाज कराओ, इलाज। नहीं तो एक बार अगर केस वाया गई तो मग ते डॉक्टरच्या भाषेत म्हणतात ना की ऑपरेशन सक्सेसफुल बट पेशेंट इज डेड। कुछ काम की रहेंगी नहीं मेरी ताई, काय बोलते काय नाही। अरे वार्ड नंबर 1 ते 9 मध्ये 18 नगरसेवक एका लाईनीमध्ये आमच्या निवडले, तुमचं बिवारा बी उगलं नाही, आणि तरी म्हणतात ते फक्त वोट जिहाद। लव जिहादच्या बदले वोट जिहाद बोलली का काय मला नाही माहिती, आमच्या दादाकडून मारून।
वोट जिहाद हो जाला नंदुरबार मध्ये। अरे इतनी घटिया सोच नंदुरबार के लोगों की नहीं है, तुम्हारी है। आम्ही पहिले पण 6 वार्डामध्येच रवी बापू मायनस होतो। मागच्या निवडणुकीतली 6 वार्डामध्येच आम्ही मायनस होतो असं माझं मत आहे। आज भी हम 6 वार्ड में माइनस है। वार्ड थे 20, 6 में माइनस है, 14 में प्लस है। पण तरी त्यांना वाटतं की नाही फक्त मुस्लिम समाजाच्या जीवावर मी निवडलो। नाही, हिंदूंनी बी आम्हाला मतं दिली। आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे। आम्ही मुस्लिमांचा बी आदर करतो। आम्ही सर्व धर्म समभावाच्या नाऱ्यानेच राजकारण करतो। प्रत्येक समाजाला मान सन्मान देणं हे लोकप्रतिनिधी या नात्याने आमचं कर्तव्य आहे। आम्ही इकडे काही बोलायचं तिकडे काही बोलायचं असा धंदा करत नाही। असंख्य हिंदू वार्डामध्ये सुद्धा आम्हाला मतं मिळाली। हे खरं आहे की प्रभाग नंबर 20 मध्ये आम्हाला कमी लीड आहे। स्वामी समर्थचा परिवार तिकडे जास्त राहतो। स्वामी समर्थच्या नावाने सुद्धा अविनाश भाऊ रोज मतं मागत होते। माझी अविनाश भाऊला भी विनंती है कि कोई भी चुनाव आएगा तो अब इनके भरोसे लगना मत, नहीं तो तेरी बची कुची भी प्रॉपर्टी नहीं बिकाया तो इनका नाम भी गावित नहीं, इतना ख्याल में रखना। बिचाऱ्याची सगळी प्रॉपर्टी विकल्या गेली आणि घेणारे बी तेच, उभे करणारे बी तेच। मला तर आश्चर्य वाटतं की राजकारण कितल्या खालच्या स्तरावरती जात आहे। माझी विनंती आहे नंदनगरीच्या जनतेला, राजकारण झालं, निवडणूक झाली, सगळे संपले। मी माझ्या पराभूत झालेल्या नगरसेवकांना सुद्धा वचन देतो की तुम्ही प्रत्येक जण नंदुरबार नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे असंच समजायचं। माझा स्वभावच तसा आहे। नंदुरबार नगरपालिकेमध्ये तुम्ही जे सांगाल तीच कामं होतील। लोकांनी मला किती भी आरोप केले माझ्यावर तरी सुद्धा चंदू भैया की पेंसिल के सही के बिना रत्ना रघुवंशी सही नहीं करेंगी, ये यहां भी बोलता। आम्ही काही टक्केवारीवर दुकान चालवत नाही ताई। तुमच्या तर 3-3 खिडक्या जिल्ह्याने बंद करून टाकल्या। सही केल्यावरती रत्ना रघुवंशीला पाहायची गरज नाही कि वलन आया कि नहीं आया। चंदू भैया की सही रही 1 मिनट में सही करेंगी। 84 कोटी रुपयाचा रस्ते प्रकल्प सुरू आहे। काही कामं अजूनही मंजूर केली आहेत। काल परवा सुद्धा म्हणजे नोव्हेंबर मध्ये 5 कोटी रुपयाची अल्पसंख्याकांच्या निधीमधून माजी पालकमंत्री आदरणीय माझे मित्र कोकाटे साहेबांनी 5 कोटी रुपये नंदुरबार नगरपालिकेला दिले। त्याचे भी आदेश निघतील। उड्डाण पुल में भी खड्डे हैं, मेरे को मालूम है, मैं भी जाता उधर से, पर सब ताबड़तोड़ हो जाएगा ऐसा नहीं है। पर 1 साल के अंदर सब करके ही तुम्हारे सामने और वापस आऊंगा कि साहेब तुम्हाला जे जे वचन मी दिले होते ते सगळे वचन पूर्ण केले आहेत। आणि आता हिंदुत्वाचं प्रमाणपत्र यांना काय द्यायचं मेरे को तो समजता ही नहीं। मेरे गले में रुद्राक्ष की माला है। मैंने दारू का एक थेम आज तक के नहीं पिएला है। ऐसा भी नहीं कि माला उतार के रखता मंग दारू पी रहे हूं।
121 शिवमंदिर, अरे नंदुरबार नाही, अख्ख्या महाराष्ट्रात एक बी गावात आहे का? तुम्ही एक तरी बनवलं का? एक? अरे तुमने देव वगैरे माते का मंदिर बनाया क्या बताओ? ती शिवधामची मूर्ती इथं वैभवामध्ये उभी आहे. आता पण प्रभू रामचंद्राची मूर्ती कर्जतला जाऊन पाहून आलो. प्रभू रामचंद्राची 30 फुटाची मूर्ती या शहरामध्ये बसवेलच. मी आज भी सांगतो, माझ्या वचनावर मी आज भी पक्का आहे. भगवान बिरसा मुंडा की भी तुम जितने फुट की बोलेंगे उतने फुट की मूर्ती ये चंदू भैया ही बजाएगा. फक्त मी जागा डिक्लेअर करत नाही. मी जागा जर डिक्लेअर केली तर तिला विरोध करणारे फार पैदा होऊन जातील आणि ते सरळ सांगतील की या ठिकाणी नको, त्या ठिकाणी नको. त्याच्यापेक्षा समाजाच्या माझ्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सांगा ती जागा, तुम्ही सांगाल तेवढ्या फुटाची, पण 1001% भगवान बिरसा मुंडाची मूर्ती आपण या शहरामध्ये बसवूच, हा माझा शब्द आहे तुम्हाला. त्याच्यासाठी आमच्या दादा आदिवासी जो ना ऐसा कुछ नहीं ना. मैं तो पहले मानिकराव दादा का इलेक्शन एजेंट था 3 बार. मैं मानिकराव दादा को मजाक में बोलता था कि दादा तुम मेरे को दत्तक ले लो. मैं चंद्रकांत मानिकराव कावित लगाने को तैयार है. काय मानिकराव दादाचं व्यक्तिमत्व होतं. माणसाला लोक विसरत नाही. हा भरत दादा विधानसभेमध्ये त्याच्या विरोधात होतो मी, तरी तो आणि मी इमानदारीने एकत्र आहोत. मी त्याला सांगितलं होतं की दादा तुझं मला कर्ज फेडायचंय. शिवसेनेची आणि त्याची युती केली. तो पठ्ठ्याबी लहान मूर्ती आणि थोर कीर्ती निघाला. 23 पैकी 20 नगरसेवक आले. नगराळेजी तुम्हारे 30, 23 पैकी 20 तुम्ही खऱ्या अर्थानं अभिनंदनाला पात्र आहे. आणि नगराध्यक्ष वेगळा. नगराध्यक्ष तो 24 घंटे उसके साथ ही रहने वाली दुकान है. सेवा करायची असेल तर लोक निवडून देतात. धंदा करायचा असेल तर लोक जागा दाखवतात. अभिजित दादा एवढ्या संघर्षामध्ये लढला. अभिजित दादाला मी माझी विनंती होती तेव्हा की आम्ही तुझ्या बरोबर लढू, कारण नंदुरबार मध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्याचेच परिणाम तळोद्यामध्ये बी शहाद्यामध्ये बी झाले. आणि अभिजित दादाला मी शेवटी सांगितलं की दादा आम्ही तुझ्या बरोबर राहणार. आमचे लोक बी अभिजित दादाच्या विकास आघाडीवरती आम्ही उभे केले. आणि तळोद्यामध्ये सुद्धा खरं म्हणजे तळोदे का भी नगराध्यक्ष अपना था दादा, पर अपन ने खुद होके राष्ट्रवादी की दुकान में दिया. नाहीतर तो पण आमच्या बरोबरच होता. योगेश चौधरीची भी धनुष्यबाणवरती लढायची इच्छा होती, पर मेरे नेता भी बहुत जोर में थे. मैं कहा चलो कोई फर्क नहीं पड़ता, हमारे नेते भी लड़ लेंगे, हम भी लड़ेंगे. पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे 2-2 नगराध्यक्ष असताना भी एक भी नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा आला नाही. वो देवेंद्र जी भी विचार करता होगा की चुकीच्या लोकांना दूध पाजतोय मी. इथून फोनवर सांगायचे देवेंद्रजींना की आम्हाला युती चालणार नाही, नाही तर आमदारकीचा राजीनामा देऊन टाकू. अरे हम तो भी तुमको 11 दे रहे थे, तुम तो 2 आंकड़े भी नहीं हुए. 8च राहिले. 8 में भी 2 अपने हैं. हाँ 2 मत ने, एक बेचारा 2 मत से गिरा है हमारा.
बाळ्या गौरव अण्णाला मी बिचारायला घेरायचा प्रयत्न केला. गौरव अण्णाला मी टार्गेट केलं, कारण की गौरव अण्णा सुद्धा समन्वयाची भूमिका बजावत होता. गौरव अण्णा कायम विकी दादा, माझ्या आणि शिरीष दादाच्या मध्ये समन्वयाचं काम करत होता. आणि त्या गौरव अण्णाच्या साठी सुद्धा पूर्ण खानदान वारणात बसली आणि कुठेतरी मेरे ख्याल से 50 मत से गिरा, 50 मतांनी पडला. पिछली बार भारतीय जनता पक्ष के टिकट पे गौरव अन्ना चुन के आया था, मेरा हीरा वो गिरा था. अभी आटा साटा हो गया. हीरा भाऊ उधर चले गया, गौरव अण्णा इधर आया. राजकारणामध्ये चालत असते. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती है, इलाई चौकामध्ये सुद्धा मेरे को सभा लेने की है मक्कू सेठ, नहीं तो तुम्हारे गली में भी बहुत प्रचार करते बाद में लोग कि उसने सुभाष चौक में ले ली. बोलो प्रभु श्री रामचंद्र की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. 30 फुटाची मूर्ती आहे कर्जत मध्ये. मी स्वतः जाऊन पाहून आलो आणि माझी इच्छा आहे कोल्हापूरवाल्याने बनवली आहे. कोल्हापूरवाल्याशी सुद्धा बोललो आहे, फक्त थोडंसं निगोसिएशन करतो आणि एक चांगली मूर्ती बसवायची कुठे हे पण थोडं विचार करतोय की कुठं बसवायची. नहीं तो मेरा विठ्ठल भी अंधारे चौक में चला नहीं. मी विठ्ठलाची मूर्ती अंधारे चौकासाठी आणली होती 12 फुटाची. विठ्ठलाच्या मूर्तीला विरोध करायला मुसलमान नको, हिंदूंनीच विरोध केला. काय तर एसपी ला जाऊन सांगितलं कि भर रस्त्यावर है, कल उठ के अगर ट्रक आई, ट्रक ने ठोक दिया और ट्रक का ड्राइवर अगर मुसलमान रहा तो गांव में दंगा हो जाएगा बोले. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. अरे विठ्ठल जर राहिला असता रस्त्यात तर माझा ग्रामीण भागातून आलेला भी प्रत्येक माणूस नतमस्तक झाला असता. तुम्हाला अजून काही विठ्ठलाचे महत्व कळणार नाही, पण हिंदूंची संस्कृती आहे विठ्ठल. लाखो भाविक पायी जातात पंढरपूरच्या वारीला, पण यांच्या नादाला नंदुरबारचे लोक लागतच नाही. हिंदुत्व की बात कर रही थी यहां, हरे का बंदोबस्त करायचा है. लोगों ने भी देखा कि इसके भरोसे लगो मत. कल उठ के गांव में दंगा हो गया तो हिचे पप्पा राहतील मुंबईला आणि ये रहेंगी 31 दिसंबर को फॉरेन में. तो बिचारा जय वळवीचा वडील सांगत होता की मोर्चा काढू नका. मोर्चा काढा ना भाई तर मुक मोर्चा काढा. आरोपी जर सपडी जायला तर जय आदिवासी भाऊ, जय वडील आपण बरं नसो. आपण जय वडीला न्याय मिळी तिने करता ही मुक मोर्चा काढ ना. आपण ही मुक मोर्चामध्ये जाताना कोणतीच धांदल या कोणत्याही प्रकारनं हिंसक वळण नाही लागा तिने करता. या मोर्चा मग कोण तीव्र प्रतिक्रिया व्यक्त नको करता. आपण जय वडीला ज्या मारेकरी आपला त्या अटक होईल असत कायदेशीरपणे तिथला अटक करेल आणि प्रशासन बी आपला साथ देईल असं. आपली रॅली मग कोणतीही प्रकारची धांदल नाही होऊ જોઈએ. આપણે હારી બાયો રહી લેડીઝ નાના પોરે રહી तिसना પણ કોणतो પરિણામ નહીં હોવું જોઈએ. એની ધ્યાન થવજા અને આપણે મુખ મોરચો સુખરૂપ કાર્યાલય આપણે
मोर्चामध्ये हिच्या काकाने नवापुरून लोक आणले, नंदुरबार शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला, बंद असलेल्या दुकानाच्या बी शटरवर लाथ मारत होते, दारू पाजली, चंदू भैयाला शिव्या द्यायला लावल्या, तभी मैं बीमार हुआ था। मैं बीमार था, बंबई जाना आना चालू था, ऊपर वाले ने भी सोचा कि इसको नीचे इतना गालियां दे रहे, अभी तो इसकी जरूरत नीचे ही दिख रही, इसको ऊपर मत लो। मेरे को वापस भेजा कि नहीं, तू बेटा बच्चेला काम करके आ। पावणे 200 आदिवासीची गरीबाची मुलं जेलमध्ये राहिली 2 महिने, फक्त आणि फक्त अटकपूर्व जामीन मिळाली ती फक्त शरद गावितला। का बरं त्या मुलांना का बरं नाही मिळाली? शरद गावितला अटकपूर्व जामीन मिळते आणि माझे 150 बिचारे, पावणे 200 निरपराध आदिवासीची गरीब मुलं हे 2 महिने जेलमध्ये असतात। जेलमध्ये राहिली 2 महिने, फक्त आणि फक्त अटकपूर्व जामीन मिळाली ती फक्त शरद गावितला। का बरं त्या मुलांना का बरं नाही मिळाली? शरद गावितला अटकपूर्व जामीन मिळते आणि माझे 150 बिचारे, पावणे 200 निरपराध आदिवासीची गरीब मुलं हे 2 महीने जेलमध्ये असतात। मेरे को लगता अभी भी कुछ लोग जेल में है ना, छोटे कल। अशी परिस्थिती आहे आणि यांच्या नादाला लागून कोण हिंदूंच्या साठी किंवा मुसलमानांच्या मध्ये दंगा करेल? पर इसको ऐसा लगता था कि नंदुरबार में मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 10,000चं मताधिक्य होतं हिनाताईला। लोकसभे में मोहिनी राज सबके आन में आते मोदी जी, 10,000 मत ज्यादा थे हिनाताई को। विधानसभेमध्ये सुद्धा विजय कुमार गावित साहेबाला 16,500 मत का लीड था नंदुरबार शहर में। इनको ऐसा लगता था कि वो हमारे जमात है आणि हे सगळं गणितच दाखवलं असेल त्या स्वामी समर्थवाल्याला, अविनाशला। 16,500 मताधिक्य होतं विजय कुमार गावितांना आता 1 वर्षापूर्वी। त्याच भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आणि त्याच भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती तुम्ही आत्ता निवडणूक लढले, ते 16,500 कमी करून रत्ना रघुवंशीला 11,000 मत जास्त मिळाले। म्हणजे कितीचा फरक झाला? 27,500 लोगों ने दिमाग से मतदान करा, दिमाग से, कि नहीं आपल्याला या शहराचा विचार करायचा है। मैं आया अभी 6:30 बजे, मजाक नहीं करता। ये म्युनिसिपालिटी के पास से जा रहा था गाड़ी में, मैंने गाड़ी खड़ी करी, मैं कहा इतने लाइट चालू दिख रहे, किसने ताबा तो नहीं ले लिया? एक माझा कर्मचारी आला, बोले भैया तुम्हारे पैर पड़ने के। अरे म्हणता नहीं, मैं अभी जरा नहा धो के तैयार होके आता, मेरी सभा है। नहीं नहीं बोले तुम गाड़ी में से उतरो। मी खरंच पाय बाहेर काढले, त्याने माझे पाया पडला। अच्छा हुआ अपने ताबे में रहे, नहीं तो रात को भी यहीं सोने को आते बोले। अरे सच्ची है, इनके ताबे में अगर आ जाती तो रात को सब म्युनिसिपालिटी में सोते। आणि कोण बिचक के उठता वो एक दूसरे को मालूम रहता।
मेरा सफाई कर्मचारी भी तुमसे नफरत करता, वो भी स्वाभिमानी है बेचारा नंदुरबार वाला। आज तक के नंदुरबार के कर्मचारी को कभी सत्ता नहीं बताई हमने। एक भी सफाई कर्मचारी ने 200 सफाई कर्मचारी लगाए होंगे, चंदू भैया ने आज भी जाहिर बोलता, एक भी सफाई कर्मचारी को लगाते टाइम पे चंदू भैया ने उसकी चाय भी पी होंगी, तो वो बटे सिंह भैया की औलाद नहीं। एकदम ईमानदारी से जब सेवा करता तो मेरा वक्त आएगा तब लोग भी मेरे साथ देंगे, ये मेरे को समझता। हमने आज तक के कभी भेदभाव करे नहीं है और भविष्य में भी नंदुरबार की सेवा करने के लिए नगराध्यक्ष पूरे गांव ने वोट दिए, पूरे गांव ने। इसके लिए पूरे गांव का समतोल विकास साधने का प्रयत्न मैं ईमानदारी से करूंगा। सब काम हो जाएंगे ऐसा मैं आज भी बोलता नहीं, क्योंकि आखिरी पैसे लाना है। म्युनिसिपालिटी में पैसे नहीं है। मेरी विनंती है तुमको भी हाथ जोड़ के कि जिसके जिसके तरफ जितनी भी बाकी होंगी वो भर देना, नहीं तो फिर बोलेंगे साराले आत्ते मत दिधात ने भांडा काढाले आमना होणार। आखिरी नगरपालिका चलाने की है। अत्यंत वाईट परिस्थिती म्हणजे नगरपालिकेची। 3 वर्ष होऊन गेले, महाराष्ट्राच्या एक भी नगरपालिकेला 15व्या वित्त आयोगाचे पैसे मिळाले नाही। बरोबर है दादा? 40,000 करोड़ रुपए मिलने वाले हैं नगरपालिका इनको, 40,000। पण प्रशासकाच्या ताब्यात होती, लोकप्रतिनिधी नव्हते, म्हणून फक्त 15व्या वित्त आयोगाचे पैसे केंद्र सरकार व राज्य सरकारने दिले नाहीत। आता येतील। माझी विनंती आहे की जी भी कामं करायची असतील ती करण्याचा प्रयत्न नक्की करू, पण थोडा आर्थिक नियोजनामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला साथ द्यायला पाहिजे। मैं आज ही सांगितलं कि वीरचक के धर्म पे बहुत लोग जाते, पिछली बार भी बोला था, मैं भूला नहीं हूं। वीरचकच्या धरणावर माझे खूप परिवारातले लोक, सोनार समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सगळे फिरायला जातात। 20 कोटी रुपयाचा प्रस्ताव मी बनवून घेऊन गेलोय। माझे मित्र आदरणीय शंभूराज देसाई मंत्री आहेत त्या खात्याचे, 1001% नंदुरबारच्या वीरचक प्रकल्पावरती 20 कोटी रुपयाचं पर्यटन स्थळ उभारणारच हा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की जे सांगितलं ते नाही करणार असा माणूस मी नाहीये। मी तर तुम्हाला आठवत असेल की परमपूज्य पंडित प्रदीप मिश्राच्या समोर मी सांगितलं होतं कि शिव उद्यान धाम बनाऊंगा। माझ्या मुख्यमंत्र्याला विनंती केली दादा जाऊन, माझ्या मुख्यमंत्र्याचे भी आभार मानतो की काही विचारलं नाही भरत दादा, जागा कोणाची आहे, काय नाही। 1,75,00,000 रुपये त्या शिवधामसाठी दिले आणि आज नंदुरबार मध्ये डौलाने उभा है। जी मेरे वहां एक जगह है, वो जगह है स्वामी समर्थ के मंदिर के बगल में, जहां पहले जूना बगीचा था। मैंने मेरे राज्य के मुख्यमंत्री को विनंती की कि मुझे एक शिवधाम उद्यान बनाना है, और मेरे मुख्यमंत्री ने उसके लिए 1 करोड़ की राशि दी और शिवधाम उद्यान स्वामी समर्थच्या मंदिराच्या शेजारी सर्व शिव भक्तांच्या साठी शिवधाम उद्यान शासनाने मंजूर केलं आणि हा चंदू भैया 100% बनवेलच, एवढा शब्द तुम्हाला देतो। प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल, भगवान बिरसा मुंडाची असेल, संभाजी महाराजची मूर्ती असेल, गावित परिवाराला पत्रिका पाठवायची आठवण ठेवजा, नाहीतर अजून ते म्हणतील की यांनी हिंदूंसाठी काहीच केलं नाही।
संभाजी महाराजांच्या मूर्तीचं सुद्धा काम चालू आहे. परवाच्या दिवशी या भारत देशाची शान आमचे धुळे जिल्ह्याचे सुपुत्र राम सुतार यांचं दुर्दैवी निधन झालं आता, पण त्यांच्या परिवाराकडनंच मी संभाजी महाराज धर्मरक्षक यांची मूर्ती बनवतोय. उद्या सकाळी नंदुरबार मधले अपंग जेवढे बी आहेत, ज्यांनी बी माझ्याकडे नाव लिहिलेले आहे, त्या सगळ्या अपंगांना माझ्याकडनं इलेक्ट्रिक बाईक देणार आहे. सकाळी नगरपालिकेमध्ये 23 सायकली मागवल्या आहेत. किती 23 का 24? 21 सायकली उद्या सकाळी वाटायच्या आहेत. ज्या गरीबाला बिचारायला चालता येत नहीं, मैं कंजरवाड़े में गया मत मांगने को, एक कंजर भैया भैया कर रहा था, मेरे को दिख ही नहीं रहा था, एकदम जमीन पे बैठा था, पर मेरे को चले भी जाता नहीं. मैं कहा चुनाव हो जाने दे बेटा, चुनाव होने के बाद एक दिन मेरे ऑफिस पे आना, तेरे को कोई भी हालत में इलेक्ट्रिक बाइक दूंगा. अशा सगळ्या लोकांना, तलोदे वालों को भी दे रहा, शहादे वालों को भी दे रहा. शेवटी आमदार आहे या लोकांच्या गरिबांच्या आशीर्वादाने आहे. सत्ता लोकांच्या आशीर्वादाने भेटते, पण हे आम्ही अजूनपर्यंत समजलो नाही. आम्हाला वाटतं नाही आमच्या बापदाद्याची जागिरी आहे, आणि म्हणूनच एका परिवाराला पूर्ण सत्तेचे वेळ लागले. माझी विनंती आहे, आमचा दादा पूछ रहा था उस दिन कि तुम क्या बोल रहे थे. मैं बोल रहा था दादा कि ये तो अभी झांकी है, जिला परिषद बाकी है. 1001% सुप्रिया ताईची आणि दीपक पाटलाची जोडी फिक्स करून देऊ. आणि तुम्हाला बी त्या निवडणुकीमध्ये कळेल की नंदनगरीमध्ये कोणाला पाठवायचं आणि खेड्यावर कोणाला फिरवायचं. एवढे पथ्य तुम्ही पाळले पाहिजेत. त्या विजूभाऊ चौधरी, निलेश श्रीराम यांना बिचाऱ्यांना घरी बसवलं, आणि तुमच्याच परिवाराचे सगळे लोक इथे फिरत होते. कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. पक्षाचे प्रमुख हेच खऱ्या अर्थानं पक्षाचे मालक राहतात, पण एकंदरीतच स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडे त्यांनी काहीच पाहिलं नाही. आणि म्हणून अशा लोकांपासून सावध राहिलात तुम्ही, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. फार मोठ्या संख्येने 29 नगरसेवक आपले निवडून आले. अजून लोक म्हणतील कि MIM के 4 है. मैं इलाई चौक में जिस दिन आऊंगा उस दिन भी बोलने वाला MIM वालों को भी कि तुम राजनीति मत करना, तुम फुल टाइम राजनीति करेंगे तो मैं भी रिकामा है, मैं भी काम ढूंढते रहता. पर अगर तुम्हारी इच्छा होगी तो मेरे गिरे हुए नगर सेवक और तुम साथ में मिलकर काम करेंगे तो मैं करने को तैयार है. बाकी अगर कोई राजनीति करेगा वहां बैठ के, तो झाड़ू वाला भी जल्दी आएगा नहीं, इतना ख्याल में रखना. माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की मला संधी दिली आहे तुम्ही, अजून 1 महीना द्या बस. 100% है तुम्हारा चंदू भैया, तुम्हारे आशीर्वाद से अच्छा होके आने वाला है. मला पाहिल्यावर डॉक्टर भी विचार करतो कि बहुत ही फिट दिख रहा. मैं क्या, मेरे पीछे इतने तोड़ के लगे तो मेरा कुछ नहीं होने वाला है. मी माझी कुलदेवी आहे मैयरची माता. मी मैयरला जाऊन सांगून आलो, तुम्हाला सगळ्या नगरसेवकांना सांगतो की माझे नगरसेवक निवडून आले,
तर मैयरच्या मातेच्या दर्शनाला घेऊन येईल. आणि तुम्हाला आजच सांगतो की 15 फेब्रुवारी लिहून घ्या तुमच्या डायऱ्यांमध्ये. तुम भी अगर इधर उधर गए तो तुम भी मेरे से उम्मीद मत रखना. 15 फेब्रुवारीला मैयरला जायचंच आहे. दुनिया का कर्जा चलेगा पर कुलदेवी का कर्जा नहीं होना. आणि ते कर्ज फेडायला आपल्याला जायचंच आहे. पुन्हा एकदा सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो. मी शब्द दिलाय लहान पोरांना. देखो अख्खे गावने पार्ट्या खायली, अख्खे गावने. जो मतदार आहे त्या प्रत्येक मतदार ने पार्टी खायली है. खाली बच्चे रह जाएंगे, बच्चे. वो बेचारे हर वार्ड में घोषणा देते थे. मैंने बंबई से बैठ के यादी मांगी शिक्षण अधिकारी से. 42,000 बच्चे हैं. 42,000 बच्चे हैं नंदुरबार शहर की नगर पालिका के खाजगी स्कूलों में. 42,000 बच्चों को एक ही दिन पाव भाजी और आइसक्रीम की पार्टी ये चंदू भैया देगा. खाली थोड़ी तबीयत अच्छी करके लाता. 1 महीने के बाद माझ्या लहान मुलांचं भी कर्ज मला फेडायचं आहे. माझी तुम्हाला परत विनंती आहे. अभिजित दादा तुम्हाला भी विनंती आहे की तुम्ही अपक्ष आहात. सत्तेमध्ये आपल्याला मदत पाहिजे असते कधी बी. आणि म्हणून अभिजित दादाला मी विनंती करतो की माझ्यावर, आमच्या दादावर, श्री दादावर विश्वास ठेवून तुम्ही पण शिवसेनेचे सहयोगी सदस्य व्हावे. तुझ्यावर मी तुझं गाव फार प्रेम करतोय. तू उधर से हिसाब करना, हम इधर से हिसाब करेंगे. ये बेडू पहाड़ से हिसाब करते लावणार. कारण शेवटी जिल्हा परिषदेच्या लक्ष डोळ्यासमोर ठेवलंय. आणि आपण सगळ्यांनी मिळून जिल्हा परिषदची निवडणूक युतीच्या माध्यमातून जरी लढले, कोणी भी जिल्हा परिषदचा अध्यक्ष चालेल. फक्त आणि फक्त जिच्या बापाचं नाव विजय कुमार गावित आहे ती नाही चालणार. बस. परत एकदा तुमचे सर्वांचे आभार मानतो. अभिजित दादाला बोलवलं. मी अभिजित दादाचं मी भाषण ऐकत होतो. अभिजित दादा ने पिछले चुनाव में मेरा शेर मारा था उसके गांव में. आज मैं अभिजित दादा का लिख के लाया है. जमी से आए थे, जमी पे चल के देखते हैं. चलो हम बुलंदियों से नीचे उतर कर देखते हैं. जो कहते हैं कि लुटा देंगे तुम पे जान, चलो उन दोस्तों को भी आजमा के देखते हैं. आणि सचमुच हमको आजमा के देखना म्हणूनच हा वाटलाय. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्याजण एवढ्या मोठ्या संख्येने आलेत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ. जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ. जनतेतील नेत्याला जनता देते